हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. नाही, मी तुम्हाला तेच आज स्वामींचं हे आहे ना. प्रकट दिन. हा. अ, आज स्वामींनी समाधी घेतली ना. समाधी हो बरं, पुण्यतिथी. हा. मग तो पुण्यतिथी आहे ना. हा हा. मग त्याबद्दलचा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. अरे वा वा वा, सांगा ना ते. करू? हो हो, करा. आता स्टार्ट करू का बंद हो, करून नाही नाही, बरं? लगेच स्टार्ट करा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. सर्व सेवेकरांना बरं सर्व सेवेकरांना मी आज वंदन करते आणि श्री स्वामी समर्थ माऊलीच्या चरणी वंदन करून आजचा भाग मी चालू करते. हा तर हा आज मी सकाळी मला जाग आली हा आणि व्हॉट्सअप मध्ये बघितलं हा तर याचा मेसेज होता, तुमचा अक्कलकोटचा मेसेज होता. म्हटलं स्वामी समर्थांचा अक्कलकोटचा तर आपण जन्मदिन साजरा केलेला आहे. बघते तर आज स्वामींचा निर्वाण दिन दिन आहे. आहे. हा हा. म्हणजे निर्वाण दिन म्हणजे काय, तर स्वामी माऊली ही प्रत्यक्ष परमेश्वर असते. अगदी आणि बरोबर. आणि परमेश्वराला जन्म मरणाच्या फेऱ्यामधून तो मुक्त आहे. अगदी पण अगदी. पण ज्यावेळी एक अवतार सोडून दुसरा अवतार घेतात, हम्म. त्यावेळी मग ते म्हणतात की मी जस्ट हे केलेलं आहे की बाबा मी हा देह सोडून दुसऱ्या देहामध्ये जाणार आहे. प्रवेश केलाय. हा तर तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या सेवेकरांना माहीतच आहे हा. की अ, स्वामी सम हे स्वामी समर्थांचं आणि चोळप्पा महाराजांचं प्रेम किती होते. किती होतं अगदी. तर स्वामी चोळप्पा महाराजांच्या घरातच राहायला होते आणि बरोबर. चोळप्पा महाराजांची नाना प्रकारे हम्म. त्यांनी परीक्षा घेतली. बरोबर. काय काय वेळा ते चोळप्पा महाराजांचे स्वयंपाक करत असले की ते स्वामी चुलीमध्ये जाऊन घाण करायचे किंवा हा म्हणजे त्यांच्या म्हणजे नाना प्रकारे हा. काय काय वेळा त्यांची स्वयंपाक करत असली की लाकडं फेकून द्यायचे. हो काय काय हो. वेळा स्वामींना जर स्वयंपाक करून दिला तर ते चांगलं झालं नसेल तर ताटच भिरकावून, म्हणजे हो. नाना तऱ्हेनं चोळप्पाची पूजा हे परीक्षा घेत होते स्वामी. बरोबर. हा. तर एके दिवशी चोळप्पा हे हा तर चोळप्पा हे खाणत होते, हम्म. खड्डा खाणत होते. हा हा तर स्वामी म्हणाले, चोळ्या 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 कशाला तू खड्डा खाणतोय? हा हा. तर बरं चोळप्पा महाराज म्हणून गेले, स्वामी महाराज मला तुम्ही एक वचन द्या हा की माझ्या हितून कुठेही तुम्ही जाणार नाही. हा 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 तुमचा शेवटचा देह माझ्या याच्यामध्येच वाड्यामध्ये ठेवाल म्हणून. हा हा आणि हा. हा खड्डा त्याच्यासाठीच आहे. मग ओ. स्वामींनी शेवटी तो परमेश्वर होता. बरोबर. स्वामींनी तर ते म्हणाले, स्वामी म्हणाले पण हम्म. या खड्ड्यामध्ये माझ्या अगोदर तुला मी घालणार आहे, आई गो. असं म्हणाले. हा. म्हणजे चोळप्पाला, म्हणजे स्वामींच्या आधी चोळप्पाला मरण आलं. हो आणि हो. आपण स्वामींची जर बखर वाचली हम्म. तर त्याच्यामध्ये आपल्याला कळता येईल की हम्म. स्वामी शेवटच्या याच्या वेळी हम्म. चोळप्पा महाराजांना हे आलं की म्हणजे ताप आला हम्म. आणि त्यावेळी स्वामी कुठंतरी बाहेरगावी गेलेले होते. तर हम्म. चोळप्पा महाराज स्वामींचं खूप हे करत होते. हम्म. सारखं स्वामी जप करत आठवण होते, करत होते. हा हा. आठवण करत होते. पण स्वामी शेवटी येऊ शकलेले नाहीत. आणि हम्म. त्यामुळे स्वामी चोळप्पा महाराजांनी तिथं देहावसान सोडलेलं आहे. बरोबर. म्हणजे हे आपण बखरीमध्ये आपण पाहतो. पाहतो. तर बरोबर. हा. तुम्ही प्रत्यक्ष चोळप्पा महाराजांच्या याच्यामध्ये गेला अक्कलकोटला, हम्म. तर माझी एक कल्पना आहे खूप लोकांनी तिथं जाऊन स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं असेल. हा हा. पण सर्वांना सेवेकरांना मी सांगू इच्छिते की बरं ज्यावेळी आपण हम्म. चोळप्पा महाराज होते हम्म. ते स्वतः स्वामींना खूप
हे आपलेसे मानायचे, गुरु मानायचे. बरोबर. पण जसं त्यांची पिढी वाढत गेली, हं. तसं कमर्शियलायझेशन होत गेलं. म्हणजे हो, खरंय. त्याच्यामध्ये आपण बघतो की आता अ, याच्यामध्ये WhatsAppवर खूप पीक आलेलं आहे. हां, प्रत्येक बिझनेस जण सुरू उठतो केला. प्रत्येक जण उठतो ते स्वामी समर्थांचं पॉडकास्ट घ्यायला सुरुवात करतो. बरोबर, म्हणजे बरोबर. काय काय वेळा तर असं सांगतात की स्वामींनी मला हे असं दर्शन दिलं, स्वामींनी मला ते असं दर्शन दिलं, हं, हं, हं. स्वामींनी मला हे करायला सांगितलंय, स्वामींनी हं, मला हं. ते करायला सांगितलंय, स्वामींनी मला हा यज्ञ करायला. हं. स्वामींच्या बखरीमध्ये कुठेही कुणालाही कसलाही यज्ञ करायला सांगितला नाहीये. नाहीये. आणि स्वामींना उलट हे कर्मकांड वगैरे खूप राग यायचं ते. आवडत नव्हतं त्यांना. बिलकुल त्यांना आवडत नव्हतं. पण बरोबर, हे अगदी. कर्मकांड वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हं. या नुसत्या पैसे काढू कमर्शियलायझेशन म्हणतात. अगदी, अगदी. खरंय. आणि सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते की मी माझ्या याच्यामध्ये हं. एक याच्यामध्येच खूप आलं. आता काय काय वेळा काय काय जे पिक्चर असतात हं, हं. ते अशाच याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे त्यांना सुद्धा खऱ्या लाईट मधूनच त्यांना प्रेरणा मिळते. देऊळ नावाचं पिक्चर आहे. अगदी, अगदी. हां. तुम्ही तो देऊळ नावाचा पिक्चर जर बघितला नसेल तर बघा. पाहिलाय, पाहिलाय सर. तर बहुतेक त्याच्यामध्ये जणांनी पाहिलाय तो. तर त्याच्यामध्ये एक काय होतं, एक जण मनुष्य असतो त्याला झोपतो. जो हं. एका झाडाखाली आणि त्याला थोडंसं म्हणजे स्वामींचं दत्तात्रेयाचं दर्शन म्हणजे साधारण अशी अनुभूती टाइप होतं. हं, 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 हं. आणि मग त्यामुळं तो त्याच्या पुढं त्याचा फायदा घेऊन तिथं कसं कमर्शियलायझेशन होतं. मग हं, ते हं. तिथं त्याचं देऊळ बांधतो. मग हां, हां. तिथं परमेश्वराच्या याच्यासाठी मग तिथं धूप हे अगरबत्ती, अंगारे, त्याला वर्गणी वगैरे सगळ्या गोष्टीसाठी मग तिथं बाजार-हाट सगळी तयार होते. हं, बाकी हं. सगळं म्हणजे कमर्शियलायझेशन जे आहे हां. ते होतं. माणसं म्हणजे शेवटी याच्यामध्ये आपण बघितलं तर परमेश्वराला काही नको असतं. अगदी फक्त बरोबर आहे. तुमचं खरा भाव तिथं देव असं म्हणतात ना. हो, कसं बोललात. तुम्ही परमेश्वराला फक्त भाव द्या. अगदी, अगदी. तो मनापासून त्यांना मनातला द्या भावाची आणि भुकेले असतात देव. तुम्ही तर तेच आपण देत नाही ना. अगदी. मी तरी म्हणते 10 पैकी 9 लोकं हं, ज्यावेळी याच्यामध्ये जातात हं, तुमच्या देवळात. हं, हं. मी काय तू मला घर दे, मी तुला एक बकरं देईन. मग तू मला गाडी दे, मी तुला एक कोंबडा देईन. अरे देव तुमचा कोंबडा, बकरा काय त्याचं पैशाचं भुकेलं आहे का? अगदी बरोबर मग आहे. तुम्ही लालूच कुणाला दाखवता? तो काय तुमचं बांधील आहे का? बरोबर आहे. म्हणजे तसं तसं आपण म्हणतो तुम्ही कधीतरी म्हटलंय का परमेश्वरा तुझ्यामुळं मला हा जन्म मिळालाय त्याबद्दल मला काहीही नको फक्त मी तुझे आभार मानण्यासाठी असं किती लोक म्हणतात मला सांगा. अगदी खूप कमी बरोबर. मोजकी बोटावर मोजण्या इतकी. खरंय, खरंय, आणि खरं. त्यामुळं कसं होतं आपण नेहमी मला दे 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 आणि दे असंच याच्यासाठीच मागतच असतो परमेश्वराकडे कंटिन्यू. मागतच असतो. ज्या वेळेला हं. परमेश्वराला माहित आहे की आपल्याला काय चांगलंय तो त्यावेळी आपल्या नशिबात असेल तर ते येऊन पडतंच की. अगदी बरोबर आहे. मागण्याची काय गरज आहे? आपली जेव्हा मग योग्य लोक वेळ काय असते, म्हणतात तेव्हा आपल्याला मिळतच, देतातच स्वामी. पण दुसरा याच्यामध्ये एक काही प्रश्न निर्माण होतो, तर हं, मग बाकी चौकशी कृती नको तिथं पाय घालते. मग हं. इतकं सगळं परमेश्वराचं आहे, तर मग तिथं पाप का? अगदी बरोबर आहे. असं म्हणतात. अरे बाबा पाप का तुमचं कर्मकांड जर व्यवस्थित नसेल, तर तो देव काय करणार आहे? अगदी, अगदी. खरंय. तुम्ही आयुष्यभर पाप करत बसायचे आणि गंगेत जाऊन स्नान डुबक्या करायचे. मारायच्या म्हणजे माझं पाप धुतलं जातं. हां. मग कितीही तुम्ही गंगेत डुबक्या मारा काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. अगदी किती छान नाही सांगताय. शुद्ध मन त्याला काय करी साबण. अगदी. असं निर्मळ मन त्याला काय करी साबण असा प्रश्न असतो ना. बरोबर, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला म्हणायला काय वाटतं, मी परमेश्वराचं एवढं कर्मकांड केलेलं आहे.
मला बरोबर. परमेश्वर प्रसन्न आले. ती काय वस्तू आहे का? अगदी, त्याला अगदी. यायचं असेल तेव्हा तो येईल ना. बरोबर आहे. अगदी. तुम्ही त्याला आणि काय काय वेळा नाही 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 मला आलंच पाहिजे, मला अनुभूती आलंच पाहिजे. अरे हं, अनुभूती काय बरं आली अनुभूती, काय हं. तो आयुष्यामध्ये काय फरक पडणार नाहीये. अगदी त्यामुळं बरोबर आहे. एखाद्या गोष्टीला तुम्ही रिस्पेक्ट द्यायला शिका, की बरोबर. बरं परमेश्वराला तुम्ही हे ज्यावेळी स्वतःहून तुम्ही कर्म करता, हं, हं. तर ते कर्म तुम्हाला वरती किंवा खाली घेऊन जातं. अगदी, अगदी. पॉझिटिव्ह डायरेक्शनला किंवा निगेटिव्ह. बरोबर, बरोबर. त्यावेळी माझ्याकडं हां. मला परमेश्वराने ज्यावेळी माझी परिस्थिती होतीच की एक हो. काळ आला असा होता की मी माझ्या नवऱ्याची चेन जुन्या बाजारात नेऊन विकले. पैसे नव्हते. पण बरोबर. परमेश्वरानं मला दुसरा चान्स दिला. मी दिवस-रात्र काम केलं. म्हणून बरोबर. तर ताई आज या पोझिशनला आहे ना. खरंय, पण खरंय. मी फक्त आज फक्त उदबत्ती लावते बस. नामस्मरण तेवढं करते. हो. म्हणजे परमेश्वराला ताई काय आवडतं परमेश्वर मी देवाला फक्त म्हणते, "बाबा तू माझ्याबरोबर असू दे. बस मला काही बरोबर, अपेक्षा नाहीये बरोबर, बरोबर. तुझ्याकडून. फक्त स हेच मला पण हेच म्हणायचंय, की हं जास्त ताई नका त्यांना संकटात टाकू देवाला. ते संकटात टाकायला ताई वस्तूच नाही ती पॉवर आहे, पॉवर आहे. एनर्जी अगदी. आहे. खरंय. तुम्ही बांधूनच ठेवू शकत नाही ना. अगदी, उलट अगदी. तुम्ही त्याच्या आहारी जाता ना. बरोबर, हे बरोबर. झालं नाही तर मी ते करेन, ते झालं नाही तर हे करेन. म्हणजे तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहता ना. अगदी बरोबर आणि आहे. हे अवलंबून राहतं त्यावेळी आपला तिथं येणारा यशस्वीपणा हा कमी असतोय. यश बरोबर. कमी असतं. हे लक्षात खरंय. घ्या अगदी. सेवेकरांनो. तुम्ही स्वतः डोकं स्वतःचा जो आहे शांत डोक्याने विचार करूनच मार्ग सोडवायचा आहे. बरोबर, संकट बरोबर. हे स्वतः तुम्हीच निर्माण केलेली असतात. अगदी. मग ते परमेश्वर थोडंच हे करणार आहे. तुम्ही त्याला मार्ग सोडवणार आहात ना. बरोबर, बरोबर. मग त्यामुळं तुम्ही स्वतःहून विचार करा यावर. अंतर्मुख होण्याची गरज आहे. खरंय, तर खरंय. ताई आज मला कसा अनुभव आला सांगते. हं, तर हं. आम्ही चोळपाच्या वाड्यामध्ये गेलेलो होतो. बरं, बरं. साधारण हा 2022 सालचा अनुभव आहे. हं, हं, हं. तर ते स्वामींच्या तिथं हं. माझ्या आईला तिथं हे घ्यायचं होतं. तर दर्शन. तिथं आता ते प्रत्येकजण चोळपाचे वंशज होते. हं, ते पहिला म्हणाले, की तुम्हाला पूजा घालायची असेल, तर हं. पहिल्यांदा तुम्हाला 10 ब्राह्मण जेवून घालावे लागतील. तुम्हाला 15 ब्राह्मण जेवायला अरे साधारण बापरे! तुम्हाला 10,000 खर्च येईल वगैरे असे सांगत होते. मी हां, हां. म्हटलं मला यातलं काहीही नको आहे. हां. आम्हाला फक्त दर्शन घ्यायचंय. हां, तर हां. तेवढ्यात माझी आई म्हणजे तिला माहीत नव्हतं. ती आतमध्ये जायला लागली. हं. तर त्यांनी काय सांगितलं, "तुम्हाला मावशी दर्शन घ्यायचंय तर ₹500 लागतील." तर बापरे! मग ते आतमध्ये हे गेली ती, हं, हं. म्हणजे जिथं स्वामींच्या तिथं दर्शन घ्यायला वगैरे. तर हां. ते ₹500 त्यांनी सांगितले आणि बाकीचे आम्ही जायला म्हणजे आम्हाला वाटलं की ₹500 मध्ये सगळं. तर हां. त्यांनी नाही, नाही, नाही म्हणाले. पुढचे जे होते त्याला प्रत्येक माणशी ₹500. मी अय्या! म्हटलं मी मी माझ्या अंतर्मनाला हे पटलं नाही. मी बरोबर. म्हटलं स्वामींच्या समाधीचे दर्शन मी लांबून घेईन. हं. खरंय. अगदी. त्यामुळं मग मी समाधीचं दर्शन लांबून घेतलं. मी म्हटलं बरोबर. स्वामी माझ्या अंतर्मनामध्ये आहे. अगदी हृदयात आहेत त्यामुळं आपल्या. मी काही दर्शन ते माझ्या अंतर्मनाला पटलं नाही. बरोबर. आणि अजूनही मी तिथं जाते ना, तर हं. मी लांबूनच दर्शन घेते. हो आणि ना? मी काहीही ते मला म्हणत असतात, की तुम्हाला या एक 15 ब्राह्मण जेवू घाला, एक 20 घाला. हां. तुमचं कल्याण होईल. हा यज्ञ करा, तो यज्ञ करा, हे करा, असं करा. मी म्हणते बाबा यातलं माझं काहीही नाही. हं. ऑलरेडी माझं आयुष्य सगळं जगून झालेलं आहे. मला काहीही नको आहे. बरोबर. त्यामुळं यातलं मग ते म्हणतात, "हां, ठीक आहे. मग तुम्ही एक काम करा." हां, परवा मागच्या वेळी तर मी स्वामींच्या दर्शनाला गेले चोळपाच्या वाड्यामध्ये. मी हां. म्हटलं असं-असं झालेलं आहे सगळं. तर हं, एक काम करा, तुम्ही जर 25 ब्राह्मणांची पूजा घाला म्हणजे काय होईल, हं. तुम्हाला या जन्मामध्ये तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. मी म्हटलं ज्यावेळी मेल्यावर स्वर्गप्राप्ती होईल का नाही ते परमेश्वर
हे घेईल, स्वामींनाच बघून माहितीये. घेईल. हो. हा, मी कशाला याच्यामुळं. त्यामुळं अगदी हे म्हणजे बरोबर आहे. लोकाला लुबाडण्याचे हे सगळे धंदे हेच आहेत. चाललंय ना ताई सगळीकडे म्हणून तर हा पर हे सगळं थोतांड माजलंय. हा हा म्हणूनच आता हे नको ते काय काय ऐकायला येतंय ना आपल्याला हा सध्या. आणि दुसरी गोष्ट आपणच हे नाही म्हटलं तरी आपल्या गैरफायदा आपल्या याचा आपल्या अ, लावा. अ, आपल्या हे भावनांचा कोणतरी खेळतंय ना. हम्म. मग कशाला त्याला गैरफायदा घेऊ घ्यायचा ना. अगदी बरोबर. म्हणून मी कोणाला आपला अजिबात काय मी आपण चान्स द्यायचा नाही. नाही नाही अजिबात नाही. मी एक काहीही नाही. स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊन मी लांबून येते आणि हं. आपलं वटवृक्ष स्वामींच्या तिथे एक अर्धा तास बसते. म्हणजे मला सुंदर, तिथं सुंदर. मनशांती होते ताई. अगदी म्हणजे मला जे मी आज काय हे केलं कारण हा खास सेवेकरानं सांगू इच्छिते की कमर्शियलायझेशन कसं अग इवन अक्कलकोट जरी असेल हं. तरी तिथे कमर्शियलायझेशन कसं आहे, भूलथापा कशा पडतात, हे बरोबर, केलं. बरोबर. आणि मला सांगा, हं. जर चांगली गोष्ट होणार असेल तर यांना यज्ञ-बिज्ञ यांना जेवण खाऊ घालण्याची काय गरज आहे? अगदी ते माझ्या बरोबर आहे. नशिबात असेल तर ते होणारच ना. अगदी, त्याला अगदी. कोणी रोखू शकणार नाहीये ना. खरंय, खरंय. मग हे खरे तुम्ही सायन्स स्टुडंट. मग हो, बरोबर आहे ना ताई. हां, अगदी. आतापर्यंत मी बघितलं ज्या गोष्टी येणार आहेत त्या येणारच आहेत ना. त्या अगदी, माझ्या अगदी. नशिबातच होत्या. खरंय, खरंय. मग त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी यावेळी मी आता काय करते, मी करते. ज्या ठिकाणी स्टुडंटला हं. गरीब आहे त्यांना त्यांना मदत करते. ज्याला गरज आहे त्याला मदत करायची ना. अगदी, अगदी. नको माझं पण असेल त्याला तेच का आहे. उगीच. अगदी बरोबर बोललात. हां माझं पण ताई. तेच तत्व आहे, की जिथे गरजू आहे त्याला आपण केलं पाहिजे. पण ज्यांचे ऑलरेडी तट्ट-ढेऱ्या फुगल्या आहेत, हां, त्यांच्या हां. ढेरीवर का अजून टाका? त्यांच्या "अरे घ्या, अरे घ्या." अरे हं, कशासाठी? आणि हं. आपण कष्ट करतो आणि बरोबर. हे लोकं हे करतात म्हणजे घेतात म्हणजे हे चुकीचं आहे ना. चुकीचं आहे खरंय. मग आणि त्यामुळं किती आपल्या समाजात, आपल्या देशात भुकेले आहेत, हं, शिक्षणापासून वंचित आहेत. मी तर तेच करत असते. ताई कारण आणि नाही आहे मला एक गोष्ट आहे. हं, काय-काय वेळा तर खूप तुम्ही सांगितलं की मी म्हटलं मला माहित नाही केंद्रीय दादांना मी फोन करते आहे. तुम्ही म्हटलं मला त्यांच्याशी बोलताना चांगलं वाटलं. तर चमत्कार वगैरे काय नाही. स्वामी आपल्या पाठीशी असले तेवढं बस आहे आपल्याला. बरोबर आहे, बरोबर आहे. चमत्कार दाखवायचे, आजकाल चमत्कार दाखवायचे, तिकडे नमस्कार करायचे. बरोबर. मला तर माझ्या मनाला तर पटत नाही. अगदी, अगदी. त्यामुळे मग मी आजचा जो अनुभव आहे, मला बरोबर आहे. अजूनही मला ते पटलंच नाही की पैसे देऊन स्वामींच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. मी अजूनही नाही हे बरोबर. करत. मी एवढ्या वेळा 10-15 वेळा गेले, पण एकदाही नाही. लांबूनच दर्शन घेते. बरोबर. योग्य आणि आहे. ताई आज स्वामींचं जे आहे स्मृती ह्याच्यामुळंच मी हा आज अनुभव शेअर केला नाही, ताई. नाही. खूप छान ताई. मी शेअर करते हां. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.